दिनांक 11 जुलै 2026 रोजी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज बोगदा संपल्यानंतर शिंदेवाडी गावाच्या ज्युरिडिक्शनमध्ये यातील मयत इसम संजय कडू देशमुख याच्या तोंडावर, डोक्यावर व हातावर एकूण 28 वार करून त्याचा खून करण्यात आला होता. यासंबंधी राजगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ याच्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आले असून यातील मुख्य आरोपी मंथन दिनेश वैद्य वय 25 राहणार सदाशिव पेठ पुणे हा आहे. त्याच्यासोबत त्याचे इतर 3 साथीदार यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा मोटिव्ह याबाबत अधिक तपास केला असता यातील मुख्य आरोपी जो मंथन वैद्य आहे याच्या वडिलाचा म्हणजे दिनेश वैद्य यातील मयत जो संजय कडू देशमुख आहे याने 2003 मध्ये किरकोळ वादातून खून केलेला होता. त्यासंबंधी 2003 मध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये तो सुटलेला आहे. तर या खुनाचा रिव्हेंज म्हणून त्याचा जो मुलगा आहे मंथन दिनेश वैद्य व त्याचे 3 इतर साथीदार यांनी हा खून केलेला आहे. जेव्हा त्याच्या वडिलांची हत्या झाली होती तेव्हा तो किती वर्षाचा होता? म्हणजे अचानक त्याला कसं कळालं की यांनीच आपल्या वडिलांची हत्या केली आणि कशा पद्धतीने? यातील मुख्य आरोपी मंथन दिनेश वैद्य याचं सध्याचं वय 25 आहे व ज्यावेळेस 2003 ला त्याच्या वडिलाचा खून झालेला होता त्यावेळेस या मंथनचं वय 1.5 वर्ष होतं. त्याच्यानंतर सातत्याने त्याला कशा होते याबद्दल त्रास झाला कोर्टात जाऊन कसं कळालं? एक साधारणतः त्या गुन्ह्यामध्ये तो 3-3.5 वर्ष जेलमध्ये होता. नंतर हा जो यातील मयत आहे संजय कडू देशमुख हा सराईत गुन्हेगार असून सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर यापूर्वी 3 खुनाचे गुन्हे एक हवेली पोलीस स्टेशनला दाखल होता, एक वेल्हे पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि एक विश्रामबाग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. यामध्ये किती आरोपी आपण अटक केले, त्यांची नावं काय आहेत? याच्यात आतापर्यंत आपण एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. त्यातील मुख्य आरोपी मंथन दिनेश वैद्य राहणार सदाशिव पेठ, दुसरा त्याचा मित्र आहे सौरभ सागर परदेशी राहणार सदाशिव पेठ, तिसरा आरोपी आहे मिजान शेख राहणार पर्वती आणि चौथा आरोपी आहे संदीप बाबूलाल कोरी राहणार पर्वती. असे 4 आरोपी आहेत. हा जो आरोपी जो व्यक्ती आहे त्याला मारलाय तो कशा पद्धतीने सध्या तो जामिनावर बाहेर होता कशा पद्धतीने हा कट कसा रचलाय? यातील मयत जो आहे संजय देशमुख हा साधारणतः एप्रिलमध्ये वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल होता 4 वर्षापूर्वी. तर तो 3.5 वर्ष जेलमध्ये राहून एप्रिलमध्ये जेलमधून जामीनवर सुटलेला होता. तो सुटल्यानंतर एप्रिलपासून यातील जे मुख्य आरोपी व त्याचे साथीदार आहेत हे त्याला मारण्यासाठी प्लॅनिंग करत होते. 8 दिवसापूर्वी त्यांनी शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरामध्ये सुद्धा एक प्लॅन केलेला होता त्याला मारण्याचा, परंतु तो सक्सेस झाला नाही. आणि दिनांक 11 जुलै रोजी यातील जो मयत आहे तो त्याच्या मुंडवा येथील घरातून त्याचं शेत आहे पानशेतला त्या ठिकाणी जात असताना त्याचा पाठलाग करून राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज बोगदा संपल्यानंतर त्याला गाठून त्याचा खून केलेला आहे. प्राथमिक तपासामध्ये तीच फॅक्ट लक्षात आलेली आहे की वडिलाच्या खुनाचा बदला म्हणूनच मंथनने ती प्लॅनिंग करून यातील मयताचा खून केलेला आहे. अधिक तपास करत आहोत. सर तो किती शिकलेला आहे? खरं तर सातत्याने त्याला राग होता या संदर्भातला, कारण याच्या अगोदर देखील त्यांनी प्रयत्न केले का कशा पद्धतीने? यातील जो मुख्य आरोपी आहे मंथन वैद्य याचं शिक्षण 12वी झालेलं असून तो त्याच्या आईसह सदाशिव पेठ या ठिकाणी राहतो. त्याची आई हे जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मेस चालवते. एक साधारणतः 20 ते 25 मुलांची ती मेस चालवते आणि गेल्या 8-10 वर्षापासून त्याच्या डोक्यात राग होता की आपल्या वडिलाचा खून करून हे आरोपी बाहेर आहे, त्याला शिक्षा झालेली नाही, त्याचा राग त्याच्या मनात होता आणि त्या रागातून त्यांनी हा खून केलेला आहे.